कुठून आलेला आहे? कारण ग गीयते नारदा येते, एका एका शब्दाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. गीयते नारदा येते, कारण या भागवत शास्त्राचं नारदांनी गायन केले. कारण भागवत हे गीतात्मक आहे. भागवत हे गीतात्मक आहे. आणि नारदादी श्रेष्ठ भक्तांनी ज्याचं गायन केलेलं आहे, आणि पुढील अक्षर आहे व. वर्तते सर्व शास्त्रेषु, वर्तते सर्व शास्त्रेषु, ज्याच्यामध्ये सर्व शास्त्रे वास्तव्य करतात. बरं का? वर्तते शास्त्रेषु, ज्याच्यामध्ये सर्व शास्त्रे वास्तव्य करतात, त्याला भागवत म्हणतात. चौथं अक्षर आहे त. काय आहे? त. भागवत. तस्मर भागवतम विदाहा. बरं, ज्याच्या स्मरणाने भगवत स्वरूपता प्राप्त होते. बरं का? ज्याच्या स्मरणाने भागवत स्वरूपता प्राप्त होते. भागवतो अयम भागवताम. भगवंताचं साक्षात स्वरूप म्हणजे भागवत. ग्रंथ नो हे हा श्री कृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. पदाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी देवो माता. आरती करो तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करो तुझ भगवंता. कारण साक्षात भगवंताचं स्वरूप म्हणजे भागवत आहे. भागवता प्रोक्तम भागवतम. आणि हे मी जे सांगतो ना, हे पाठातलं आहे बरं आमच्या. हे इथं जर सांगितलं तर हे म्हणतील महाराज तुम्ही काय सांगून नाही. तर महाराज संस्थान गजानन महाराजांचं स्थान असल्यामुळे मला श्रवण करणारे खूप महात्मे आहेत आजूबाजूला, म्हणून मला इथं तोलून मोलून बोलावं लागतं. नंतर या भागवताचं असं झालं, आता याच्यातला भा काढून टाकला. काय काढला? भा काढला की काय होते? भागवतामधला भा काढला. बरं का? असा काही तुम्हाला काही शंका आल्या तर मला, कारण मला या लोकांना सांगायचं आहे भागवत. विद्वानांना काही सांगून ते त्यांच्या, कारण विद्वान कोणाला म्हणतात हेच आता कळत नाही आपल्याला. बरं का? म्हणून सामान्यातल्या सामान्य लोकांचा उद्धार होण्याकरता ही कथा आहे. नाहीतर हे विषय तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणारे विषय हे आहे खरे. भागवतो अयम भागवताम.
भगवता प्रोक्तम भागवतम, भगवता ईशाम भागवतम, भगवत भक्ताच्या चरित्राचं ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे त्याला भागवत असं म्हणतात. भागवत हे घटनात्मक आहे. वेगवेगळ्या घटना प्रतिपादन केलेल्या आहेत. भागवत हे स्तुत्यात्मक आहे, कारण भगवंताची यामध्ये स्तुती आलेली आहे. भागवत हे गीतात्मक आहे, याच्यामध्ये वेगवेगळी गीतं आलेली आहेत. आणि भागवत हे उपदेशात्मक आहे, यामध्ये उपदेश आलेले आहेत. अशा प्रकारे हा भागवताचा प्रतिपाद्य विषय मी तुमच्या पुढे आज मांडलेला आहे. कालची माझी जी कथा आहे कारण कालच्या विषयाला मी थोडा मनाला जोर दिला, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला भागवत कशाने श्रवण करावं लागते? भागवत कोण्या कानाने ऐकायला लागते? इकडल्या कानानं ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं, बरोबर? हे कान भागवत ऐकण्याकरता काम देत नाही. या कानाने भागवत ऐकलं तर ते पचत नाही, त्या आतमध्ये जातच नाही. याच्याकरता मनाची कानी ऐकिजे, बोल बुद्धीच्या डोळा देखिजे, साठो वाटो लाईजे चित्ताचिया. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारावं लागेल आपल्याला, महाराज कथा कशी ऐकायची? मग तुम्हाला माऊलीला तुम्ही कोणताही प्रश्न करा, तुमच्या मनामध्ये काही शंका आली तर कोणाला विचारायचं नाही, ज्ञानेश्वरी उघडायची. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ग्रंथामध्ये मिळेल, बरं का? कोणाला विचारायचं नाही, कोणाला काही माहित नाही, कोणावर विश्वास ठेवायचा नाही. संतांनी आपले ग्रंथरूपाने संत आपल्या समोर येतात, बरं का? कली साठी पोटासाठी संत झाले कलित बहुत, बरं का? पोटासाठी संत झाले कलित बहुत, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुन तयास धन देती. संन्याशाला नाही दिले बहुरूपी आला, सगुनी भजला तेथे पावे. अद्वैताचा खेळ दिशे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिला. बरं का? हे तत्व आहे माहिती. म्हणून मनाची कानी ऐकिजे, बोल बुद्धीचा डोळा देखिजे, आणि साठो आठो लाईजे चित्ताची. आणि भागवत श्रवण करण्याकरता मी कालच्या विषयाला हात घातला होता, कारण भगवंताची जोपर्यंत या जीवावर कृपा होत नाही तोपर्यंत कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवाला ही कथा प्राप्त होत नाही, बरं? भगवत कृपा पावले सांग,
तयाशीच कथा कीर्तनी अनुराग, त्यांचे भाग्यनी निज भाग, ऐसा श्रीरंग बोलिला, ऐसा कथाला बजा श्रवणी, तरीच पाविजे कर्मभूमी, हे भाग्य भगवत कृपे वाचुनी, सर्वथा ही जाण अशेना. कारण जोपर्यंत त्या परमात्म्याची कृपा त्या जीवावर होत नाही तोपर्यंत हे भागवत श्रवण करायला मिळत नाही, बरं का. म्हणून याकरता फार मोठं भाग्य लागतं. आणि बघा, भागवत हे हा त्रिवेणी संगम आहे. ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती त्याला त्रिवेणी संगम म्हणतात, बरोबर. यामध्ये गंगा आणि कोणत्या नद्या सांगितल्या तीन ने आता? गंगा, यमुना आणि सरस्वती. यामधील दोन प्रगट आहेत, यामधील दोन प्रगट आहे. सरस्वती कुठून वाहते? तुमच्या शेगावात आहे का? सरस्वती कुठे आहे? मग हे नाव कुठून आलं? त्या नासाने या सरस्वतीचा शोध घेतलेला, कारण हिचा उगम भूगर्भातून आहे. तुम्ही प्रयागला त्रिवेणी संगमाला गेले होते? तुम्ही गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर आतमध्ये गेले होते का नाही? का काठावर? हा, नावेमध्ये गेलते ना, खाली सोडलं होतं त्यांनी तुम्हाला. हा, प्रयागला या त्रिवेणी संगमाचा तिथं स्नान झालं म्हणजे तुमचं काही पाप निघून जाईल. फक्त काही पाप जाईल. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची आ बापे. आलं का लक्षात? मनाने केलेल्या पापाचं प्रायश्चित्त न जाती तीर्थाची आ बापे. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये कोणाला भ्यायचं नाही, फक्त पापाला भ्यायचं, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही, बरं का. म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. संतांनी वर्णन केलेले आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम, तेथे ते उत्तम, तेथे ते उत्तम. चरणार वंदिता, शरण
जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. कंठी रहिताचे उत्तम, कंठी रहिताचे उत्तम. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकाती जे सादर, जे पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा. कारण हा कथेचं महिमान आहे. ज्याप्रमाणे गंगा यमुना ह्या दोन नद्या प्रगट आहेत, सरस्वती गुप्त आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी भक्त आणि नाम हे प्रगट आहे आणि देव गुप्त आहे. देव गुप्त आहे. बरं झालं तू दिसत नाही, नाही तर दिसला असता. चाल ना, दे ना शेण काढून मला. एवढं देवाने शेण काढलं लावलं असतं या लोकांनी, बरं का. पण तो असा लपला, जवळच आहे. जाणोनी अंतर राखी तसे, बरं का. जसा अधिकार असेल तुमचा, तसा तो तुमच्या अंतरावर आहे, बरं का. कारण बरेचसे आता असे प्रसंग आहेत, मला कथेमध्ये शिरायचं आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, या कथेचं महिमा असं आहे. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करता उद्धरती. बरं का. जो प्रश्न करेल, बरं का, आणि जो कथा सांगेल, श्रवण करिता उद्धरती. भागीरथी स्नानाश्रम लागे फार. जर तुम्ही म्हटलं आता मला भागीरथीचं, गंगेचं स्नान करायचं आहे, तुम्हाला कुठं जावं लागेल? प्रयागला जावं लागेल. परंतु करावे एकाग्र चित्त येथे. फक्त एवढं करा, मी तुमची आंघोळ करून देतो. पण तेवढं सोडून बोला मला. करावे एकाग्र चित्त इथे. नाही ना महाराज, खायच्यातच चित्त नाही लागत. कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे तुमच्या जवळ आलं की तुम्हाला कुठं काही बघावं लागत नाही. आणि हे आपल्या हातून सुटलं, बरं का. म्हणून बाबा जीवनामध्ये तुका म्हणे फिरे भोवंडीने दमजिरे, बरं का. म्हणून आपण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे फलदुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. म्हणून अशा प्रकारे त्यांचे उद्धरती पूर्वज ते, त्यांचे उद्धरती पूर्वज ते, त्यांचे उद्धरती पूर्वज ते, त्यांचे उद्धरती पूर्ण ते. ओ कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती. ओ
शिवजी आज या ठिकाणी मृदंग वाजवायचं काम करत आहे. ही सामान्य मूर्ती नाहीये बरं का. पहा तुम्ही काय किती दुरून आला तो. फक्त माझ्या मनात आलं होतं की नाही लेख हा पोरगा आपल्याला मनाची संकल्प पावविल सिद्धी जरी राय बुद्धी त्याचे पायी अति खोटं काही चालत नाही. जे पाहिजे तेच पाहिजे आणि तो तुम्हाला देते. कार्यक्रम सोडून आला तो पोर. कार्यक्रम चालू आहे त्याचा. आनंद वाटला कारण वारकरी संप्रदायाचं जे साधन सांगितलेलं आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. कारण इथं तुम्हाला आता कोणी बोट ठेवायला जागा नाही कोणा. कारण ब्रह्मरस निर्माण करणारं वादन जे साधन आहे ते हेच आहे बरं का. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने हा ब्रह्मरस यामधून निर्माण होत असतो. म्हणून कथा भागीरथी स्नान जे करती त्यांचे उद्धरती. तुमचा तर उद्धार होईल यामध्ये काही शंका नाही. पण तुमच्या पूर्वजांचाही सुद्धा उद्धार करण्याची पावर या कथेमध्ये आहे बरं का. म्हणून कथा ऐका. कशी ऐका. मनाची कानी ऐकिले. मनाचे कान करा आणि ही कथा श्रवण करा. तुमचा उद्धार होईल. म्हणून एक वेळ नामचिंतन करा. मी तुम्हाला कथेमध्ये घेऊन जातो. म्हण गजर म्हण. गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गणात भूते गण 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 गण गणात भूते अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. असणाऱ्या त्या अश्वस्थाम्याने
त्या उत्तरेच्या गर्भावर काय सोडलं? ब्रह्मास्त्र सोडलं. वा रे वा. म्हणजे कथा ऐकलेली आहे, मग काही जास्त सांगायचं काम नाही ना पुढचं. म्हणजे जे ऐकले का नाही तुम्ही ते नाही सांगत. ब्रह्मास्त्र सोडलं, मग आता जन्मात कसं काय वेळ नाही घ्यायची त्याच्यामध्ये. डबल डबल तेच ते काय कामाचं, दररोज तेच ते नाही, ते नाही झालं. ब्रह्मास्त्र सोडलं आणि असणारी ती उत्तरा परमात्माकडे, कृष्णाकडे तिने धावा केला. हे देवा, माझ्याकडे काहीतरी अस्त्र येत आहे. कारण उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा तो पांडवाचा वंशज होता आणि आता याला जर संपवलं तर पूर्ण पांडव वंश संपेल. म्हणून असणाऱ्या त्या परमात्म्याला उत्तरेने धावा केल्याबरोबर परमात्म्याने आपलं सुदर्शन चक्र घेऊन असणाऱ्या त्या उत्तरेच्या गर्भामध्ये त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि असणाऱ्या त्या गर्भामध्ये असताना त्यांनी बघितलं दिव्य अशा भव्य परमात्म्याचं दर्शन ज्याला गर्भामध्ये झालं. आणि बघा, मला याचे मधले बारकावे शोधायची जास्त सवय आहे. आपण आईच्या उदरामध्ये असताना आपला 7व्या महिन्याचा जो गर्भ आहे, किती महिन्याचा? 7व्या महिन्याच्या गर्भाला तिन्ही जन्माचं ज्ञान असते. प्रमाण काय महाराज? देखत होतो आधी, मागे पुढे सकळ. आईच्या उदरामध्ये असताना जगद्गुरु तुकाराम महाराज किती मोठे वैज्ञानिक होते बघा तुम्ही. 7व्या महिन्याच्या गर्भाला सर्वच काही कळते. 3 जन्माचं ज्ञान असते त्याला गर्भामध्ये असताना. देखत होतो आधी, मागे पुढे सकळ. मग हे दृष्टी गेली, वरी आले पडळ. तिमिर कोंदलेशे, वाढे वाढता प्रबळ. भीत मी झालो देवा, काय झाल्याचे फळ. आता मज दृष्टी देई, पांडुरंग माय बाबा. आंधळ्या दृष्टी आता मज दृष्टी देई, पांडुरंग माय बाबा. आता मज दृष्टी देई, पांडुरंग माय बाबा. आता मज दृष्टी देई, पांडुरंग माय बाबा. आईच्या उदरामध्ये असताना 7व्या महिन्याचा जो गर्भ आहे, त्या गर्भाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या आंधळ्यामध्ये केलेलं आहे. देखत होतो आधी, मागे पुढे सकळ. मग तो पुढे गेला आता 8व्या महिन्यात. मग हे दृष्टी गेली, वरी आले पडळ. काच बिंदू झाला त्याने. जे नजर होती ती गेली. बघा तुम्हाला एक गंमत सांगतो मी. ज्या वेळेस मूल जन्माला येते बरं का, ते जन्माला आल्यानंतर आपण त्याला बघायला गेलो आणि आपण अशी चुटकी जर वाजवली, 1 महिन्याच्या मुलाच्या समोर जर आपण गेलो असं वाजवली,
तर तो काही भानावर नसते ते लेकरू, ते चुटकी कुठेही वाजते, इकडे वाजवली की ती तिकडे पाहिजे, इकडे वाजवली की ती कुठे पाहिजे, ते काही भानावर नसते. त्याला काही दृष्टी, त्यावेळेस दृष्टी नसते त्याला, ते ब्रह्माकार असते. आणि थोडा 2 महिन्याचा 3 महिन्याचा झाल्यानंतर ह्या महिला बरोबर सांगतात, त्याला म्हणतात अजून नजर आली, त्याला नजर आली नाही. 1 महिन्याचा असताना ज्या वेळेस तो मोठा होते, आपली चुटकी वाजवल्याबरोबर ज्या वेळेस तो पाहते तिकडे, त्यावेळेस म्हणतात त्याला नजर आता आली नाही, आता गेली. हे मृत्यूलोकीची उफराटे, इथं सर्व उलट आहे. त्याला आता ती दृष्टी, जो ब्रह्मानंद मध्ये लीन झालेला होता, पुनश्य तो त्या मायारूपी या तांडवामध्ये अडकला. आता त्याला त्याच्यामध्ये तो गुंतला. म्हणून जीवनामध्ये संत काय करतात, संत ही माणसाला दृष्टी देतात. आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा, अशा प्रकारे असणाऱ्या त्या राजा परीक्षितीचा इतिहास आहे. कारण मी यामधला बरेचसे विषय मागे टाकून दिले, कारण हा विषय आता तुम्हाला माहितीच आहे म्हणून थोडा त्रोटक सांगतोय, कारण मला जे कथेमध्ये आवश्यक आहे ते सांगतोय. नाहीतर आत्मदेव ब्राह्मणाची कथा आहे, नंतर नारदाचा संवाद आहे, बरेचसे असे भाग आहेत. त्यामध्ये भक्तीचा आणि नारदाचा संवाद आहे, परंतु बरंचसं श्रवण झालेलं आहे, त्यामुळे मी ते विषय पुनश्च या ठिकाणी प्रस्थापित करू शकत नाही वेळेच्या अभावी. म्हणून अशा प्रकारे असणाऱ्या त्या उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा राजा एक जन्माला आला, आणि आल्याबरोबर तो परीक्षण करू लागला, तो पाहू लागला. बाहेर आल्याबरोबर कुठं आहे तो, तो कुठं आहे, बघू लागला. कारण ज्यांनी माझं गर्भामध्ये रक्षण केलेलं आहे तो कुठं आहे, आणि परीक्षण करू लागला. आणि म्हणून असणाऱ्या त्याचं नाव काय ठेवलं, परीक्षित. तोच हा परीक्षित राजा, ज्या राजाच्या मुळे आपल्याला एवढी मोठी ही भागवत कथा प्राप्त झाली, हा पांडवाचा वंशज आहे. म्हणून अशा प्रकारे असणारा त्या राजा परीक्षितीचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर राजा परीक्षिती मोठा होत गेला. असणाऱ्या त्या राजा परीक्षितीला एक वेळ असणारा राजा परीक्षिती, पूर्वीचे राजे शिकार करायचे. भागवतामध्ये एकदा शब्दाचा असा प्रयोग केलेला आहे, राजा परीक्षिती कधी शिकारीला जात नसे, पण आज गेला. आणि बघा, शिकारीला गेला असताना त्याने अनेक जीवाची हत्या केली. आणि माध्यान्ह काल झाल्यावर, हा शरीराचा धर्म आहे बरं का, जरी झाला संन्याशी, बरं का, जरी झाला संन्याशी, माध्यानाशी तोंडवाशी. माध्यान झाला
की त्याचा शरीर धर्म आहे, त्याला भूक लागते. जरी झाला संन्याशी माध्यानाशी तोंडवाशी, राजाला भूक लागली, तहान लागली. तुम्ही एक मर्म लक्षात ठेवा माझ्याकडे. तुम्ही एवढं मर्म तुम्हाला समजलं, राजा परीक्षितीचा घात कसा झाला, कोण केला, एवढं तत्व तुम्हाला जीवनामध्ये कळालं, तुमचा उद्धार झाला. 2 मिनिटं माझ्याला तुमचं कान, मनाचे कान माझ्याकडे ठेवा आणि पक्की गाड बांधून ठेव जा याला. हे तुम्हाला मिळणार नाही डबल, बरं का? राजा परीक्षिती, तुम्ही भागवत श्रवण केलेलं आहे, बरोबर आहे. मला सांगा, राजा परीक्षितीचा वध कोणी केला? हा, हे म्हणतात सर्पदंश. बरं बरं, काही हरकत नाही. तुम्ही अशा मोकळ्या माग नका बसत, जो असे पुढे पुढे आले का नाही, मला गमते जरास. खूपच लांब बसता, कारण माग नाही, असं नका करू. असतं समोरून असं बसत जा उद्यापासून. आता दुपारच्या इंटरव्ह्यू मध्ये समोर जा. राजा परीक्षिती ऋषीच्या आश्रमामध्ये शिरला, बरं का? महाराजांनी सांगितलं की त्यांना सर्पदंश, बरं का? तुमचं काही मत आहे का याच्यामध्ये? बरोबर आहे, यांनी सांगितलं. मी तर म्हणतो राजा परीक्षितीला फक्त एकच दसणार होता. आपल्याला 2 दशल आहे, सांगणारे बी ऐकणारे भी. जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. तुम्हाला फक्त एकच दशल होता, राजा परीक्षितीला डसणार होता. आपल्याला 2 दशल आहे, बरं का? मोह सर्प डंखला करू काय, मोह सर्प डंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. आशा लहरी तापला माझा जीव, आशा लहरी तापला माझा देह, शांती वारा घाली गुरुमाय हो. ओ मोह सर्प डंकला करू काय, मोह सर्प डंकला करू काय, मोह सर्प डंकला करू काय, मोह सर्प डंकला करू काय. ते डशल्यात आपल्याला 2. मोह सर्प डंखला करू काय, मोह, या मोहानं विश्वामित्र ते अश्वत्थाम्याचे वडिलाचं नाव काय? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य सामान्य व्यक्तिमत्व होत, पण फक्त देवाला बरोबर माहित होतं की याची हवा कशी काढायची. दरबाराला सांगितलं, गळ्या हा गडी लय भारी आहे, हा जर तुझ्या समोर आला तर तुझं काही चालणार नाही. फक्त एकच काम करतो, नरोवा
कुंजरवा. एवढं फक्त सांग. एवढं म्हटल्याबरोबर द्रोणाचार्यांनी पूर्ण हवा निघाली त्यांची. द्रोणाचार्य थंडागार झाला बरं का. कारण मोह झाला, पुत्र मोह. या मोहाने बरं का घात झाला. म्हणून आपल्याला दोन डसलेले आहेत. पहिला आहे मोह सर्पडंखला करू काय, दुसरा स्वार्थ. हे कळून नाही राहिलं याचं मर्म कोणाला आतापर्यंत. बरं, तुमचा आपला सामान्य जीवाचा विषय वेगळा आहे, पण ज्यांना कळते त्यांच्याही सुद्धा हे तिथपर्यंत जाऊन नाही राहिलं. हे फार मोठं बंधन आहे मायेचं. स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरी तापला जीव माझा. आशा लहरी तापला माझा जीव, शांती वारा घाली गुरु माय हो. म्हणून आपल्याला दोन डसेल आहे, हे लक्षात ठेवा. राजा परीक्षिती असणाऱ्या त्या आश्रम शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत. आणि शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर काय झालं, असणारे शमीक ऋषी ध्यानस्थ होते. परमात्म्याच्या ध्यानामध्ये लीन असताना, समाधीमध्ये लीन असताना राजा परीक्षिती त्या आश्रमामध्ये गेला. दुपारची वेळ होती. राजाला भूक लागली होती आणि तृषाकांत झालेला राजाला क्रोध आला. बरं, कोणाला? राजाला. हा राजा कोण आहे? हा परीक्षिती, हा जीव आहे. तुम्ही त्या राजाच्याकडे जाऊ नका बरं. तो तिथला तिथंच ठेवा. मला याच्यातलं तथ्य द्यायचंय तुम्हाला कथेमध्ये. परीक्षिती म्हणजे हा जीव आहे बरं का. आणि या जीवाचा धर्म आहे. तहान लागल्यानंतर त्याला काय पाहिजे? पाणी पाहिजे. आणि भूक लागल्यानंतर त्याला भोजन, कारण अन्नमय कोश आहे. तो राजा तिथंच ठेवून द्या आता परीक्षिती. याचं काही आपल्याला घेणं देणं. फक्त तथ्य लक्षात घ्या तुम्ही याचं. परीक्षिती म्हणजे हा एक जीव आहे. आपण आहोत राजा परीक्षिती. प्रत्येक जीव हा परीक्षित आहे. प्रत्येक जीवाने त्या परमात्म्याला आईच्या उदरामध्ये असताना प्रार्थना केलेली आहे. तुम्ही आपण सर्वांनी एक वेर करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. डोळेताचे जाळे धुळीताचे जाडे उगवोनी, धुळीताचे जाडे उगवोनी, धुळीताचे जाडे उगवोनी. ओ आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा मदनवस, आठवीन पाय हा मदनवस. ओ रात्र आणि दिवस पांडुरंगा, रात्र आणि दिवस पांडुरंगा,
रात्र आणि दिवस पांडुरंगा रात्र आणि दिवस पांडुरंग हो आठवीन पाय हा माझा नवस 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 आठवीन पाय प्रत्येक जीवानी आईच्या उदरामध्ये असताना आपण प्रार्थना केलेली आहे एक वेळ करी या दुःखा वेगळी काय ना उदरामध्ये असताना प्रत्येक जीवानी प्रतिज्ञा केलेली आहे बरोबर आहे दुळिताचे जाडे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा पण बाहेर आल्यानंतर तो विसरला बर विसरली तया थोर झाली हानी जे विसरले त्याची परिस्थिती काय आहे मग आता पचतीला खानी 84 बरं का म्हणून राजा परीक्षितीला तहान लागली तृषाकांत झाला राजा बरं का आणि त्याला त्या तृषेमुळे काय झालं त्याला क्रोध आला काय आला झोपू नका उठा जागे वारे आता महाराज आता तर जेवण झालं भागवत आता अन्नाचा गुण अन्न सोडते का हो जेवण झालं की काही ना काही पाय लांबावाय अन्नाचा गुण आहे तो पण आता कधीचीच वेळ आपली अशी असल्यामुळे ना इलाज को क्या इलाज जसं असेल तसं जरासं कमी जेवण करायचं बर होत नाही मग लांबवना पाय तुम्हाला कोण अडवलं काय बोलायचं काम नाही झोपा झोपला तो संपला बरं आता तुम्हाला जागी राहणं आहे का झोपणं हे तुमचं तुमच्या हातात आहे लक्षात घ्या मर्म जीवनातलं तथ्य लक्षात घ्या कथेचं राजा परीक्षितीला तहान लागली आणि तहानेमुळे राजाला काय झाला क्रोध आला क्रोध कशामुळे आला की मी एवढा मोठा राजा आहे राजा असताना या ऋषीने मला पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही कारण मी यांच्या आश्रमामध्ये आलेलो आहो अतिथी देव भव बरं आणि मला पाण्याला सुद्धा विचारलं नाही तृषाकांत झालेल्या त्या राजाला क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर राजा परीक्षितीने बाहेर गेला एक मेलेला साप उचलला आणि ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला नवल असं आहे मला असं वाटते ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प टाकायचा होता तो जिवंत टाका लागत होता टाकायचाच होता ना साप मग जिवंत टाकायचा होता
मेलेला साप ऋषीच्या गळामध्ये टाकला. आणि लक्षात घ्या, संताशी शोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नव्हे बरे उभय लोकी. संताच्या जर तू वाटी गेला बरं का, त्याचे नव्हे बरे उभय लोकी, मग तुमचं बरं कोणी करत नाही. म्हणून हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहात गोविंदा नाही त्याचे. साधूच्या वाटी गेला मग देव त्याला सोडत नाही. म्हणून दुरून भुलाबाई नमस्कार. बरं का, सुरक्षित अंतर असलं पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. साधूच्या वाटी जायचं नाही. त्याचे नव्हे बरे उभय लोकी. का हो महाराज, जे संत असतात ते शाप देत असतात का? जे संत असतात ते कधी शाप देत नसतात. कारण हा शाप शमीक ऋषीने नाही दिला. हा शाप कोणी दिला? शमीक पुत्राने दिलेला. बरं का, आणि का शाप झाला? जर राजाला भूक लागली नसती, तर त्याला तहान लागली नसती, तर राजाला क्रोध आला नसता. मग आता याला क्रोध आला, हे चांगलं झालं का वाईट झालं? राजाला जर क्रोध आला नसता, भागवत आपल्यापर्यंत आलं, जो होता है वो तुम्हाला नो काही उद्योग राहत. बरं, ज्याच्या जीवनामध्ये ज्याला निरोगी राहायचं असेल आणि त्याला जर क्रोध येत असेल तर त्यांनी उपवास करावा. त्याला दुसरं औषध कोणतंच नाही आहे. ज्या दिवशी घरामध्ये काही वाद झाला त्या दिवशी भोजन करायचं, आणि दोघं उभयतांचं जर काही कमी जास्त बोलचाल झाली तर माणसानं तर जेवणच करू नये. उपवास केला की त्याचा राग शांत झाला, आणि तो जर त्यानं ते खाल्लं की बस भिडलं मग का. उपवास करायचा म्हणजे तुमचा राग शांत होईल. म्हणून अशा प्रकारे राजा परीक्षिती शमीक ऋषी पुत्राने असणाऱ्या त्या, ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळामध्ये अमृत सर्प टाकलेला आहे त्याचा आजपासून 7 दिवसाने त्याचा मृत्यू होईल. आणि असणारा तक्षक त्याला डंख करेल आणि तो मृत होईल, मरेल. असा शाप ज्या वेळेस असणाऱ्या त्या राजा परीक्षितीला झाला, त्यावेळेस राजा परीक्षितीचा क्रोध निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर, कारण असा नियम आहे, कुणी संत साधू जपामध्ये बसले असताना तिथे जाऊ नये, आणि कदाचित गेलं तर परत यावं. त्यावेळी लौकिक गोष्टी काही करू नये त्यांच्याकडे, कारण भगवंताच्या ठिकाणी ऐक्य साधण्याच्या दृष्टीने तो साधू अधिष्ठान करत असतो. लौकिक गोष्टीने त्याचा जप ध्यान, त्याच्या भजनामध्ये बाधा येईल. परीक्षितीला असं वाटलं की मी या देशाचा राजा असूनही माझं स्वागत करत नाही,
कदाचित स्वागत न करण्यासाठी हा जपाचं नाटक करत असेल आणि राजाच्या बुद्धीमध्ये या कलीने काय केला? प्रवेश केला. बरा. म्हणून शबीक ऋषीची सेवा करण्याऐवजी आपलीच सेवा ऋषीने करावी असं राजाच्या मनामध्ये आलं. राजा सात्विक होता हो, परंतु त्या कलीने प्रवेश राजाच्या बुद्धीमध्ये केल्याबरोबर दुसऱ्याला छळणारा स्वतःला छळत असतो. पॉइंट नोट किया आहे. दुसऱ्याला जो छळणारा असतो तो स्वतःला छळत असतो. बरं का? अशा अवस्थेमध्ये दुसऱ्याचा अपमान करणारा हा स्वतःचा अपमान करत असतो. बरं का? आणि अशा अवस्थेमध्ये राजाने शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, परंतु आपल्या गळ्यामध्ये जिवंत साप घालून घेतला. कारण सर्प काळाचं स्वरूप आहे. सर्प साक्षात काळाचं स्वरूप आहे. इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून प्रभूच्या पदी स्थिर झालेला ज्ञानी हा जीव शमीक होय. अशा ज्ञानी जीवाच्या गळ्यामध्ये सर्प घालण्याचा अर्थ काळाला मारणे आहे. आणि जितेंद्रिय योगी याचा काळ स्वयं मरत असतो. जे जितेंद्रिय असतात त्यांचा काळ स्वयं मरत असतो. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. बरं. कारण तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेय कापेय नाम घेता कापेय नाम घेता कापेय धन्य तो को वासमत धन्य तो को वासमत धन्य तू को वासमर्थ धन्य तू को वासमर्थ. जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला अपुरुषार्थ पुरुषार्थ धन्य तो को वासमर्थ धन्य तो को वासमर्थ धन्य तू को वासमर्थ धन्य तू को वासमर्थ. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वर बघून घेवत असत.
मृदंगाचा स्वर बघ. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव काढल्याबरोबर कोण भेद होता? नाम घेता कापे यम भीत होता तुकाराम महाराज. आपल्याला कोणाचा भेव लागते? तुम्हाला नशील लागत भाऊ माझा, मला लय लागते. कारण एवढी शक्ती, एवढी भक्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं तप महाराजांचं झालं होतं. नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ. कारण माझा मुद्दा लक्षात घ्या, सर्प हा साक्षात काळाचं स्वरूप आहे आणि इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून प्रभूच्या पदी स्थिर झालेला ज्ञानी जीव हा क्षमिक ऋषी होय. कारण जितेंद्रिय ज्यांनी आपल्या इंद्रियावर विजय मिळवलेला आहे त्यांचा काळ स्वयं मरत असतो, ते मरणाला कधी भीत नाही. अर्थात काळ त्याला मारत नसतो. याला म्हणतात भागवत. काळ कधी त्याच्या आड येत काळावर विजय प्राप्त करून देणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे. काळाची भीती, मरणाची भीती नष्ट करणार शास्त्र म्हणजे भागवत आहे. बरं, म्हणून हा राजा रजोगुणामध्ये फसलेला भोगप्रधानी विलासी जीव अशाच्या गळ्यामध्ये हा साप लटकत असतो. ते तुम्ही आपण आहोत. भोग विलासामध्ये आपलं सर्व चित्त बाधित झालेलं आहे, आसक्त झालेला आहे आणि हा काळ त्यांच्याच मागं लागतो. बरं का? म्हणून तुमच्या आपल्या माग हा काळ लागलेला आहे. जिवंत साप ज्याच्या गळ्यामध्ये असतो अर्थात काळाचं भय त्यांना असते. शमीक ऋषीचा पुत्र शृंगीने जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा तो क्रोधाने भडकला. ऋषीचा अपमान करणारा राजा स्वतःला काय समजतो तो? शृंगीने राजाला शाप दिला की तू माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला, पण आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा नाग डसेल आणि तुझा मृत्यू होईल. परीक्षितीने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला. कोणाचा होता तो मुकुट? कोणाचा होता? जरा समजा. अवगत माहित आहे तुम्हाला, मग काय भागवत ऐका लागते. कोणाचा होता तो? जरासंधाचा. कशाचा होता तो मुकुट? सोन्याचा. बरेचसे असे बारकावे आहेत त्यामध्ये आणि असणाऱ्या त्या मुकुट काढल्याबरोबर राजाला त्या ठिकाणी लक्षात आलं की माझ्या जीवनामध्ये फार मोठी चूक केली मी. त्याला वाटलं मी आज फार मोठं पाप केलं. मी मतिभ्रष्ट होऊन ऋषीचा अपमान केला. जेव्हा मतिभ्रष्ट होते तेव्हा समजून जा काही ना काही आता अशुभ घडणार. हातून पाप घडलं की त्याचा विचार करून आपल्या शरीराला शिक्षा द्या.
जेवणापूर्वी विचार करा की आज माझ्या हातून कोणतं पाप तर घडलं नाही ना. ज्या दिवशी आपल्याकडून काही पाप घडेल त्या दिवशी उपवास करावा, म्हणजे कधी पाप घडणार नाही. धन्य आहे राजा परीक्षिती, त्याने जीवनामध्ये फक्त एक वेळा पाप केला. किती? एक वेळा. एक वेळा फक्त त्याने पाप केलं. पण पाप घडल्यानंतर राजा परीक्षिती पाणी सुद्धा पिला नाही. पाणी सुद्धा पिला नाही. कारण त्या राजाला कळालं की मला जो क्रोध आला तो कशामुळे आला. तृषकांत झालेला राजा, तहान लागली त्याला आणि या तृषेने माझा घात केला, म्हणून माझ्याकडून हे पाप घडलं. राजा परीक्षिती पाणी सुद्धा पिला नाही पाप घडल्यानंतर. ऋषी कुमाराने दिलेल्या शापाची वार्ता ऐकून त्याला वाटलं ठीक आहे, माझ्या पापाचा दंड मला मिळाला. परीक्षितीला वाटलं की मी प्रपंचाच्या विषयी सुखामध्ये फसलो होतो, म्हणून मला सावध करण्यासाठी देवाने माझ्यावर काय केली? कृपा केली. मी या विलासामध्ये भोगत होतो आणि माझ्या आयुष्याचा नाश करत होतो. ज्याप्रमाणे राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये त्याच्या लक्षात आली चूक, हेच तथ्य जीवनाशी आपण आपल्याला लावायचं की या राजविलासामध्ये, संसारामध्ये, या भोगविलासामध्ये आपलं आयुष्य जात आहे. आणि यामधून निघणार तरी काय? राजाने त्यांनी देवाची प्रार्थना केली, देवा माझ्यावर तुम्ही कृपा केली, माझ्याकडून हे घडवून घेतलं, त्याचं पापाचा दंड मला मिळाला. परीक्षितीला वाटलं की मी प्रपंचाच्या विषयी सुखात फसलो होतो, म्हणून मला सावध करण्यासाठी देवाने माझ्यावर कृपा केलेली आहे. मला जर शाप मिळाला नसता तर मला वैराग्य केव्हा आलं नसतं. बरं, माझ्याकरिता प्रभूने शाप अवतार धारण केला आणि मृत्यू डोक्यावर घेरट्या घालीत आहे याची आठवण ठेवली, म्हणून आता माझ्याकडून पाप घडणार नाही. आणि राजा परीक्षितीने शाप ऐकल्याबरोबर काय केलं? गृहत्याग केला. तो घरी थांबला नाही. मृत्यू कळाल्याबरोबर राजा परीक्षिती गृहत्याग केला, गंगेच्या तीरावर आला. असणाऱ्या राजा परीक्षितीने गंगेमध्ये स्नान केलं व असा निश्चय केला की अन्न व पाणी याचा त्याग करून आता मला प्रायश्चित्त व्रत करीन. मोठमोठ्या ऋषींनीही जेव्हा ही वार्ता कळाली तेव्हा ते न बोलावता राजाच्या त्या ठिकाणी भेटीला आले. त्यांना वाटलं की परीक्षिती राजा आता राजर्षी झालेला आहे. राजाच्या विलासी जीवनाचा आता अंत झालेला आहे. राजाचं जीवन आता बदललेलं आहे. म्हणून संत राजाच्या भेटीला आले.
जेव्हा मनुष्याच्या जीवनामधला विलास संपेल तेव्हाच संत हे आपल्यावर कृपा करत असतात बरं का. राजा परीक्षितीकडे आजपर्यंत संत आले नाही, परंतु जीवनामध्ये योग्य काल योग्य वेळ आल्याशिवाय जीवनामध्ये कोणतं कार्य घडत नाही, याला समय लागतो. म्हणून असणाऱ्या राजा परीक्षितीचं पुण्याचा उदय झाला. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, आजी उदयाचा ठसा, आज उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो बारीक लग्गी वाजव. सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोंडी, आज फिटले माझे कोंडी, आज फिटले माझे कोंडी, आज फिटले माझे कोंडी. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. जी फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, हे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. असणाऱ्या त्या राजा परीक्षितीकडे त्याच्या पुण्याचा उदय झाला. कारण जीवनामध्ये तुम्हाला एक वेळ देव मिळेल बरं का, देव एक वेळ मिळेल तुम्हाला. तपे दान व्रते गोविंदो पै भेटे, तपे दान व्रते गोविंदो पै भेटे. म्हणत जा ना तुम्ही, येते तुम्हाला. म्हणत जा मागं. गोविंदो नाही आलं तर काय करायचं माहिती आहे? तन दान व्रते गोविंदो भेटे, तपे दान व्रते. आता अभंगाचे काही काही चरण पाठ नसतात, काही हरकत नाही. शब्द नाही आले तरी चालते, पण मुक नाही राहायचं. न 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
हे येते ना तुम्हाला एवढं न न न न न न न पण मुकटन नाही राहायचं, कारण परमात्म्याने तुम्हा आपल्याला बोलण्याकरता काय दिलेलं आहे, मुख दिलेलं आहे. कारण या मुखाने त्या परमात्म्याचं नामस्मरण झालं पाहिजे. बर, दिले इंद्रिये हात पाय कान, थोडीच लाईट ठेवून तू तुझी, बस त्याच्यात तर सर्व भागवत चालते. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग, नाशे जीवपण भवरोग. कारण परमात्म्याने तुम्हा आपल्याला जी इंद्रिय दिलेले आहेत, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, हे ज्याच्या करता दिले त्याच्या करता त्याचा वापर झाला पाहिजे. बरं, परमात्म्याने तुम्हा आपल्याला वाणी दिली. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे. या परमात्म्याने तुम्हा आपल्याला वाणी दिली, त्या वाणीमध्ये काय करायचं, घेई घेई माझे वाचे. रिकामा अर्ध गडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविन. म्हणून या वाणीला काय सांगायचं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाची गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी. खरं का, ज्या करता हे परमात्म्याने तुम्हा आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत, त्याकरता या इंद्रियाचा काय करायचं, त्याला प्रतिज्ञा करायची. जे कार्य परमात्म्याने तुम्हा आपल्याला दिलेले आहे ते कार्य करत राहायचं. म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये मनुष्याला देव एक वेळ मिळेल, साधून भेटे भाग्याविन, तपे दान व्रते गोविंद पै भेटे, साधू न भेटे भाग्याविन, साधू न भेटे भाग्याविन. काय महाराज बोलता तुम्ही, गोटा काढला की गोटा काढला की भेटत नाही, नाही भेटत.
साधू काही हॉटेलचा चहा पाणी नाही रे. अरे का साधू म्हणजे तुम्ही काय समजले? हे बाळा बघ चाल कशी आहे. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियोगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना कलियोगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियोगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना कलियोगी. ओ साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियोगी. साधू थोर जाना थोर जाना थोर जाना थोर जाना कलियोगी. कलियुगी कलियुगी. कारण या कलियुगामध्ये साधू थोर जाना थोर जाना थोर जाना सर जाना कलियुगी. बरं का कलियुगामध्ये एवढ्या मोठी साधू जोड तुम्ही बसलेले आहे. संत गजानन महाराज हा असा तसा साधू नाहीये. बरं का बरं का